हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण 9th स्टँडर्डच्या इंग्लिशच्या पुस्तकातील रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट हा लेसन शिकणार आहोत. या लेसनमध्ये आपण दोन वेगवेगळ्या कलाकृतींचा आढावा घेणार आहोत किंवा दोन वेगवेगळ्या कलाकृतींविषयी अभ्यासणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात आपला लेसन रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट म्हणजेच कलाकृतींचा आढावा. या पाठात आपण दोन कलाकृती अभ्यासणार आहोत. त्यापैकी एक आहे सय्यद हैदर रजा यांच्या कलाकृती चित्राकृती. कोण होते हे सय्यद हैदर रजा यांच्याविषयी, त्यांच्या चित्राकृतींविषयी आपण आता या व्हिडिओमध्ये, या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. त्यांच्या चित्रांची खासियत काय होती, काय वैशिष्ट्य होती, असं काय खास गोष्ट होती त्यांच्या चित्रांची की ते इतके प्रख्यात असे चित्रकार होते, हे आता आपण बघूयात. सय्यद हैदर रजा. सय्यद हैदर रजा, पॉप्युलरली नोन ॲज रजा, वॉज रिनोव्ड इंडियन आर्टिस्ट. ते एक इंडियन आर्टिस्ट म्हणजेच प्रख्यात भारतीय कलाकार होते सय्यद हैदर रजा. आणि ते रजा या नावाने ओळखले जात होते. त्यांचं पूर्ण नाव होतं सय्यद हैदर रजा, परंतु सर्व लोक त्यांना रजा या नावानेच ओळखत असत. सिम्पल जॉमेट्रिकल शेप्स, सामान्य अशा जॉमेट्रिकल शेप्स म्हणजे भौमितिक आकृत्या. स्ट्रायकिंग कलर कॉम्बिनेशन्स, स्ट्रायकिंग म्हणजे वेधक, मनाला वेधून घेणाऱ्या अशा रंगसंगती. अँड कॅप्टिवेटिंग कंपोजिशन. कॅप्टिवेटिंग म्हणजे आकर्षक अशा त्यांच्या कलाकृती होत्या, त्यांच्या रचना होत्या, त्यांनी काढलेली चित्र होती. ही खासियत होती त्यांच्या चित्रांची. दीज आर सम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ हिज पेंटिंग्स. त्यांच्या चित्रांची ही सगळी खासियत होती, हे वैशिष्ट्य होते त्यांच्या चित्रांचे. अँड सो आर द कलर्स ऑफ ब्ल्यू अँड ऑरेंज. आणि या वैशिष्ट्यांसोबतच त्यांच्या चित्रांमध्ये एक गोष्ट खास अशी होती की त्यामध्ये निळे आणि केशरी रंग जास्त वापरलेले असत. हे दोनही रंग जास्त असत. यू विल फाइंड देम इन ऑलमोस्ट ऑल पेंटिंग्स. सर्व चित्रांमध्ये शक्यतो हे दोन रंग वापरलेले आहेत असे तुम्हाला दिसेल. सय्यद हैदर रजा हे एक भारतीय कलाकार होते, चित्रकार होते. त्यांचे वेगवेगळे पेंटिंग्स खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या चित्रांची खासियत म्हणजे वेधक रंगसंगती आणि आकर्षक अशी त्यांच्या चित्रांची रचना. वेगवेगळ्या भौमितिक आकृत्यांचे वापर करून त्यांची चित्रे तयार केलेली असत. त्यांनी चित्रे केलेली आहेत. नन ऑफ हिज पेंटिंग्स डेपिक्ट लाईफलाईक ह्युमन फिगर्स ऑर कॉपीज ऑफ सीन्स फ्रॉम हिज एन्व्हायरमेंट. त्यांच्या चित्रांमध्ये आपल्याला फक्त म्हणजे भौमितिक आकृत्या या वगैरे अशाच दिसतील. त्यांची चित्रे सजीव किंवा मानवी आकृती किंवा सभोवतालचं जे अवतीभोवतीचं जे निसर्ग किंवा इतर कोणत्याही गोष्टी असतात आपल्या अवतीभोवती ज्या असतात त्यांचं कधीही त्या चित्रांमध्ये त्या नाहीत. त्यांच्या चित्रांमध्ये या गोष्टी कधीही आपल्याला दिसणार नाहीत. आजूबाजूचे एन्व्हायरमेंटमधले जे सीन आहेत, ह्युमन फिगर्स, मानवी चित्राकृती किंवा कॉपीज ऑफ सीन्स फ्रॉम हिज एन्व्हायरमेंट, अवतीभवतीचं जे सीन्स असतात असे कोणतेही गोष्टी त्यांच्या चित्रांमध्ये कधीही नसतात. हीज पेंटिंग्स बिलॉंग टू द ॲबस्ट्रॅक्ट स्टाईल ऑफ पेंटिंग. त्यांचं जे पेंटिंग आहे, त्यांची जी चित्रे आहेत ती कशी आहेत, ॲबस्ट्रॅक्ट स्टाईल ऑफ पेंटिंग म्हणजे पेंटिंगचा एक प्रकार आहे. अमूर्त रंगकृती किंवा अमूर्त चित्राकृती असे त्याला म्हणतात, ॲबस्ट्रॅक्ट स्टाईल ऑफ पेंटिंग. या पद्धतीची त्यांची सगळी चित्रे आहेत. सच पेंटिंग्स आर नॉट इन्स्पायर्ड बाय एनी एक्सटर्नल फॅक्टर. ही जी चित्रे असतात ती कोणतेही बाह्य घटक, एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे काय, बाह्य घटकांनी प्रेरित झालेली नसतात. ती स्वतःच्या मनातून, चित्रकाराच्या मनातून ती अवतरतात. दे ओरिजिनेट वेन द आर्टिस्ट ट्राय टू पिप इन टू हिज ओन इनर माइंड. त्या चित्रांचा जन्म कुठून होतो, जेव्हा एखादा आर्टिस्ट त्याच्या मनात डोकावून पाहतो. वेन ॲन आर्टिस्ट ट्रायज टू पीप म्हणजे डोकावून पाहणे, टू पीप म्हणजे डोकावून पाहणे, इन टू हिज ओन इनर माइंड. त्याच्या स्वतःच्या मनामध्ये जेव्हा एखादा आर्टिस्ट स्वतःच्या अंतरंगामध्ये जेव्हा तो आर्टिस्ट डोकावून पाहतो तेव्हा ही चित्रे तयार होतात, ही चित्रे बनतात. दे आर मेड बाय अरेंजिंग सर्कल्स. कशी तयार होतात ही चित्रे ॲबस्ट्रॅक्ट स्टाईल ऑफ पेंटिंगमधली, तर मेड बाय अरेंजिंग सर्कल्स, ट्रायंगल्स, स्क्वेअर्स, रेक्टँगल्स, लाईन्स, dots in different composition using effective techniques of applying paint,
अट्रॅक्टिव्ह कलर कॉम्बिनेशन्स, अचिव्हिंग बॅलन्स इन सम प्लेसेस अँड क्रिएटिंग इम्बॅलन्स इन अदर प्लेसेस. किती विशेष गोष्टी आहेत या चित्रांमध्ये बघा. वेगवेगळे आकार जसं की वर्तुळ असेल, त्रिकोण, चौकोन, आयत, रेषा आणि ठिपके, डॉट्स म्हणजे बिंदू किंवा ठिपके, यांचा सर्वांचा अशा वेगवेगळ्या आकृत्यांचा वापर करून ही चित्रे तयार केली जातात. या चित्रांच्या रचना तयार केल्या जातात. अँड डिफरंट अट्रॅक्टिव्ह कलर कॉम्बिनेशन्स, इफेक्टिव्ह टेक्निक ऑफ अप्लाइंग पेंट. पेंट करण्याची सुद्धा एक वेगळी प्रभावी तंत्र वापरून. इफेक्टिव्ह टेक्निक म्हणजे काय? प्रभावी तंत्र वापरून. कशाचे प्रभावी तंत्र? तर अप्लाइंग पेंट, अट्रॅक्टिव्ह कलर कॉम्बिनेशन, आकर्षक रंगसंगती, अचिव्हिंग बॅलन्स, समतोल साधणे, इन सम प्लेसेस, एखाद्या ठिकाणी समतोल साधणे, अँड क्रिएटिंग इम्बॅलन्स इन अदर प्लेसेस, तर एखाद्या ठिकाणी असमतोल साधणे. अशा अनेक वेगवेगळ्या इफेक्टिव्ह टेक्निक्स वापरून, इफेक्टिव्ह टेक्निक्स म्हणजे काय? प्रभावी तंत्राचा वापर करून ही चित्रे तयार केली जातात. रजा फाउंड हिज पेंटिंग्स थ्रू हिज स्टडी ऑफ इंडियन आर्ट. रजा यांना त्यांच्या या कलेचा वारसा किंवा ही कला कुठून मिळाली? तर स्टडी ऑफ इंडियन आर्ट, भारतीय कलेचा त्यांनी अभ्यास केला आहे. अँड इट्स हेरिटेज, आणि त्याच्या वारशाचा, भारतीय कला आणि तिचा वारसा. कल्चरल कंटेक्स्ट म्हणजे काय? सांस्कृतिक संदर्भ. अँड फिलॉसॉफी म्हणजे तत्त्वज्ञान, यांच्यातून त्यांना त्यांची कला मिळाली आहे, त्यांना गवसली आहे. हिज पिक्चर्स सीम टू रेडिएट पीस. त्यांची जी चित्रे आहेत ती अशी भासतात जसं की ती शांतता प्रस्थापित करत आहेत किंवा शांतता पसरवत आहेत. इट सीम टू रेडिएट म्हणजे पसरवत आहेत. हिज पिक्चर्स सीम टू रेडिएट पीस अँड लाईफ ॲट द सेम टाईम. सेम टाईम म्हणजे एकाच वेळी त्यांच्या चित्रामधून शांतता आणि सजीवता हे बाहेर पडत आहेत, अशी त्यांची चित्रे आपल्याला भासतात. वी रिअलाइज दॅट द पेंटिंग इज अ विजिबल फ्रॉम ऑफ व्हेरी डीप थॉट. आपल्याला हे जाणवतं की या ज्या पेंटिंग्स बनवल्या आहेत त्या व्हेरी डीप थॉट म्हणजे खूप खोलवर विचार करून त्या बनवल्या आहेत, किंवा या चित्रातून खूप डीपमध्ये विचार या चित्रातून मांडलेला आहे, हे आपल्याला त्यांची चित्रे पाहून जाणवतं. Very few abstract paintings communicate with the viewers as much as Raza's do. ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स ही खरं तर खूप साधी असतात. साधी म्हणजे त्यांच्यामध्ये भौमितिक आकृत्या यांचा वापर जास्त केलेला असतो आणि रंगसंगती आकर्षक असतात. परंतु ही जी पेंटिंग्ज आहेत ती शक्यतो खूप थोडी अशी पेंटिंग्ज असतात जी बोलकी असतात किंवा समोरच्याच्या मनाचा ठाव घेणारी असतात. जशी रजा यांची पेंटिंग्ज आहेत, त्यांची पेंटिंग्ज जे दर्शक आहेत, प्रेक्षक आहेत किंवा रसिक आहेत त्या चित्रकलेचे, जे बघणारे आहेत, दर्शक आहेत, त्यांच्याशी संवाद साधतात, अशी रजा यांची पेंटिंग्ज आहेत. रजा वॉज बॉर्न इन अ स्मॉल विलेज इन मध्य प्रदेश. रजा यांच्याविषयी थोडीशी माहिती आता इथे आपल्याला इंट्रोडक्शन थोडंसं दिलं आहे त्यांचं, ते आपण पाहूयात. रजा यांचा जन्म मध्य प्रदेशमधील एका छोट्याशा खेडेगावामध्ये झाला होता. ही बिगॅन टू पेंट फ्रॉम द एज ऑफ 12. वयाच्या 12व्या वर्षापासूनच त्यांनी चित्रकला हातात घेतली होती किंवा चित्रकलेला सुरुवात केली होती. ही स्टडीड आर्ट ॲट द चित्रकला महाविद्यालय ॲट नागपूर. नागपूरमधील चित्रकला महाविद्यालयामध्ये त्यांनी आर्टमधून शिक्षण घेतलं. अँड देन ॲट जे स्कूल ऑफ आर्ट इन मुंबई. आणि त्यानंतर मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्ट्स येथून कला विषयाचं शिक्षण घेतलं. लेटर ही वेंट टू फ्रान्स टू स्टडी आर्ट. त्यानंतर फ्रान्स देशाला ते कला हे शिक्षण घेण्यासाठी गेले होते. आफ्टर अ फ्यू इयर्स, थोड्याच वर्षानंतर, ही डिसायडेड टू सेटल इन फ्रान्स. त्यांनी फ्रान्समध्ये सेटल होण्याचा निर्णय घेतला. फ्रान्स या देशामध्ये त्यांना सेटल व्हायचं होतं. हिज वाईफ वॉज फ्रेंच. त्यांची बायकोसुद्धा फ्रेंच होती, त्यांची पत्नी फ्रेंच होती. ही वन मेनी नॅशनल अँड इंटरनॅशनल अवॉर्ड्स. त्यांना बरेचसे नॅशनल तसेच इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेले आहेत, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. ही वॉज अनॉर्ड विथ ऑल द 3 पद्म अवॉर्ड्स. 3ही पद्म अवॉर्ड त्यांना मिळाले आहेत, पुरस्कार मिळाले आहेत. ते 3 पद्म अवॉर्ड्स कोणते आहेत? पद्मश्री, पद्मभूषण अँड पद्मविभूषण. हे 3ही पद्म पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं आहे. अनॉर्ड म्हणजे गौरवण्यात आलं आहे, त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
With all the awards and honors, his paintings were exploring a spiritual, metaphysical path. हे 3 अवॉर्ड्स तर मिळालेच आहेत त्यांना, हे पुरस्कार मिळालेच आहेत. पण या पुरस्कार आणि सन्मानासोबतच त्यांची चित्रे आता स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक, मेटाफिजिकल म्हणजे तात्विक आणि हे 2 मार्ग आता शोधत आहे किंवा त्या चित्रांना तशी ओढ लागली आहे की ते आता अध्यात्माकडे वळत आहेत. ग्रॅज्युअली द बिंदू ऑर पॉइंट केम टू बी द कोर ऑफ हिज पेंटिंग्स. त्यांचे जे पेंटिंग्ज आहेत त्याचा मूळ भाग हा आता बिंदू किंवा ठिपका हा होत आहे. ही डिस्क्राइब्ड हिज वर्क इन दीज वर्ड्स. त्यांनी त्यांचं काम या शब्दामध्ये आपल्याला सांगितलं आहे. काय म्हणतात ते? रजा सईद यांच्या शब्दामध्ये, माय वर्क इज माय ओन इनर एक्सपिरियन्स. माझं काम हे माझा स्वतःचा अनुभव आहे. ओन इनर एक्सपिरियन्स, माझा आंतरिक अनुभव आहे. and involvement with the mysteries of nature and from which is expressed in color, line, space and light. and involvement with mysteries म्हणजे mysteries of nature म्हणजे निसर्गासोबतचं असलेलं त्यांचं नातं हे एक्सप्रेस केलं गेलं आहे. कशामध्ये? कशाद्वारे? कलर, लाईन, स्पेस आणि लाईट. रंग, रेषा, अवकाश आणि प्रकाश यातून ते चित्राचं आणि त्यांचं असलेलं नातं एक्सप्रेस केलं गेलं आहे. अशी माझी चित्र आहेत. माझी कलाकृती ही माझी आंतरिक अनुभूती आहे आणि निसर्गातील मिस्ट्री म्हणजे गूढता किंवा निसर्गामध्ये जे रहस्य आहेत ती रहस्य आणि त्याची अनेक वेगवेगळी रूपं आणि त्यांच्यामध्ये असलेलं नातं, त्यांचे माझ्याशी असलेले नाते आणि रंग, रेषा यामधून ते मी व्यक्त केलं आहे. माझी चित्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे असं माझी कलाकृती ही माझी आंतरिक अनुभूती आणि निसर्गाचं आणि माझं असलेलं नातं मी व्यक्त केलं आहे. समटाईम्स ॲन आर्टिस्ट थॉट्स अपियर टू बी टू कॉम्प्लेक्स ऑर इवन कॉम्प्लिकेटेड व्हेन दे आर एक्सप्रेस्ड थ्रू वर्ड्स. कधीकधी कलाकारांचे विचार हे शब्दातून जेव्हा व्यक्त होतात किंवा ते शब्दातून त्यांचे विचार मांडतात एखादा कलाकार, तेव्हा ते खूप गुंतागुंतीचे किंवा अवघड आपल्याला वाटतात, ते कळत नाहीत लवकर. पण त्यांची जी कला असते त्यातून हेच आपल्याला पटकन कळतं. फॉर हिम द इफेक्टिव्ह मीडियम ऑफ कम्युनिकेशन इज हिज वर्क. पण त्यांचं जे काम असतं, त्यांची जी कला असते त्यातून आपल्याला ते पटकन कळतं किंवा त्यांचं संवादाचं प्रभावी माध्यम असतं. इट इज इफेक्टिव्ह मीडियम. इफेक्टिव्ह मीडियम म्हणजे काय? प्रभावी माध्यम असतं. कशाचं? कम्युनिकेशनचं, संवादाचं त्यांचं प्रभावी माध्यम म्हणजे त्यांचं काम, त्यांची चित्रे, हिज पेंटिंग्स. रजा हॅड ग्रेट क्रिएटिव्हिटी. रजा यांच्याकडे खूप सारी क्रिएटिव्हिटी म्हणजे वेगळेपणा होता, क्रिएटिव्ह होते ते. हिज पेंटिंग्स आर व्हेरी एक्सप्रेसिव्ह. त्यांचे जे पेंटिंग्ज होते ते खूप एक्सप्रेसिव्ह होते. एक्सप्रेसिव्ह म्हणजे बोलणारी, व्यक्त होणारी अशी होती त्यांची पेंटिंग्स. दिस ग्रेट आर्टिस्ट पास्ड अवे ऑन 23 जुलै 2016 ॲट एज ऑफ 94. हे जे ग्रेट आर्टिस्ट होते, असे कलाकार, ते 23 जुलै 2016 ॲट द एज ऑफ 94 वयाच्या 94व्या वर्षी मरण पावले. त्यांनी त्या वर्षी जगाचा निरोप घेतला. लिव्हिंग बिहाइंड अ लिगसी ऑफ सेन्सिटिव्ह पेंटिंग्स. आणि त्यांनी त्यांच्या मागे काय ठेवून गेले तर सेन्सिटिव्ह पेंटिंग्स. लिगसी ऑफ सेन्सिटिव्ह पेंटिंग्स म्हणजे वारसा. लिगसी म्हणजे काय? वारसा. त्यांच्या संवेदनशील अशा पेंटिंगचा वारसा. अचीव्ड थ्रू एक्स्ट्राऑर्डिनरी कंपोजिशन ऑफ लाईन्स अँड कलर्स. वेगवेगळ्या रेषा आणि वेगवेगळे रंग यांच्या माध्यमातून, यांच्या रचना आणि त्यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा वारसा ठेवून गेले. दॅट डिपिक्ट एक्स्ट्राऑर्डिनरी कंपोजिशन्स. वेगवेगळे हे जे एक्स्ट्राऑर्डिनरी कंपोजिशन्स होते ते त्यांची कलाकृती ते मागे ठेवून, त्या कलाकृतींचा वारसा मागे ठेवून ते आपल्यातून निरोप घेऊन गेले. 23 जुलै 2016 रोजी वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. असे होते हे ग्रेट आर्टिस्ट सईद हैदर रजा, ज्यांची चित्राकृतींची खासियत ही होती की त्यांचे चित्र ॲब्स्ट्रॅक्ट स्टाईल ऑफ पेंटिंगचे होते. भौमितिक आकृत्यांपासून हे वेगवेगळे चित्र त्यांनी बनवले होते. या पाठातील वेगवेगळ्या इमेजेसमध्ये आपल्याला ते दिसून येतील की त्यांची चित्रे कशा प्रकारची होती. अशा पद्धतीने हा पाठ इथे संपलेला आहे.
यातील वर्ड मिनिंग्ज आता आपण पाहणार आहोत. पॉप्युलरली म्हणजे प्रख्यात, रिनोड म्हणजे लोकप्रिय, जॉमेट्रिक शेप्स म्हणजे भौमितिक आकृत्या, स्ट्रायकिंग कलर कॉम्बिनेशन्स म्हणजे मनोवेधक रंगसंगती, कॅप्टिवेटिंग कंपोजिशन्स म्हणजे आकर्षक रचना, डेपिक्ट म्हणजे चित्र रेखाटणे, ॲब्स्ट्रॅक्ट स्टाईल ऑफ पेंटिंग्स म्हणजे अमूर्त कलाकृती, इफेक्टिव्ह टेक्निक्स म्हणजे प्रभावी तंत्र, इम्बॅलन्स म्हणजे असमतोल, कल्चरल कंटेक्ट्स म्हणजे सांस्कृतिक संदर्भ, हेरिटेज म्हणजे वारसा, फिलॉसॉफी म्हणजे तत्त्वज्ञान, पीस म्हणजे शांतता, रेडिएट पीस म्हणजे शांतता पसरवणे, उत्सर्जित करणे, ऑनर्ड म्हणजे सन्मानित केलं गेलं, गौरवण्यात आलं, स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक, मेटाफिजिकल म्हणजे तात्विक, इन्व्हॉल्वमेंट म्हणजे ते समावेश असणे, त्या चित्रांमध्ये या गोष्टींचा समावेश होता. विथ मिस्ट्रीज ऑफ नेचर, मिस्ट्रीज म्हणजे गूढता, लिगसी म्हणजे वारसा, सेन्सिटिव्ह पेंटिंग्ज म्हणजे संवेदनशील कलाकृती, डेपिक्ट म्हणजे चित्रे रेखाटणे. अशा पद्धतीने हा लेसन इथे संपलेला आहे. या लेसनचा फर्स्ट पार्ट सईद हैदर रजा यांच्या कलाकृतींचा आढावा या भागात आपण घेतला आहे. हा पार्ट इथे संपलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.